पेठ ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा रणसंग्राम. पाणी प्रश्नावरून महिलांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला पाजलं पाणी. पाण्याचा गाजर दाखवून सत्ता मिळवली, आता जनतेची दिशाभूल थांबवा. सम्राट बाबा महाडिक यांचा कडाडून हल्ला. गेल्या 3 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या पेठ तालुका वाळवा ग्रामस्थांनी आज पाणी टंचाईच्या प्रश्नावरून ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अकार्यक्षमतेमुळे गावावर ओढवलेल्या पाणी टंचाईचा संतप्त महिलांनी तीव्र निषेध केला. हाती रिकाम्या घागरी घेऊन बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला, जिथे ग्रामस्थांनी सरपंच आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले भाजप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला. या मोर्चात माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, रामोशी समाजाचे नेते मोहन मदने, माजी सरपंच मीनाक्षीताई महाडिक, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका तेजस्वीताई महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान माजी उपसरपंच शंकर पाटील, भारती कांबळे, वसुधा दाभोळे, राधाताई हवलदार, अमृता भोसले, अल्फिया ढगे, साक्षी हराळे, शोभा शिणगारे, नीताताई भोसले, प्रशांत कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केला. तसेच राहुल पाटील, विकास दाभोळे, आसिफ जकाते, आमिर ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. पाणी हायवेवाल्यांनी बोलवून सांगितलं की यांची पाण्याची अवस्था बिकट आहे, तुम्ही स्वतः पाण्याची अवस्था करून टँकर पाठवा. हायवेवाल्याने टँकर पाठवला, पण ग्रामपंचायत एकही टँकर पाठवला नाही. आणि ज्यावेळी आम्ही सर्वांनी सरपंच बोललो की आमच्या गावाची पाणीपट्टी तुम्ही 7-8 महिने पाणी नव्हतं माफ करा, दुसरं बोलले ठीक आहे बघूया. आणि ज्यावेळी परवा ग्रामपंचायतने मी स्वतः फोन लावलेला की तुम्ही बोलला होता नाही, तिथं होत नाही, ती भरावं लागत्या, मग का भरायची. ज्यावेळी ग्रामपंचायतला बाबाची सत्ता होती त्यावेळी मानकोबा मंदिरमध्ये मानकोबा गल्लीला पाणी येत नव्हतं. सर्व ग्रामस्थांनी बाबाची विनंती केली की आम्ही वर्ष पाणी येत नाही आमच्याकडं. त्यावेळी आमच्या बाबांनी 1 वर्षाची पाणीपट्टी माफ केली, पण तुमच्याकडे का होत नाही. आणि आज अशा अवस्था आहे की कापूरवाडीला पाणी 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. फोन केला तर मग 2 दिवसांनी 4 दिवसांनी. आई जवळच ईश्वरपूर शहर आहे, पाणीपट्टी तेवढीच आहे, 2 टाइम आणि टाइमचे पाणी सुटतं. म्हणजे एवढे पाणीपट्टी घेऊन तुम्ही आम्हाला पाणी का देत नाही. तर मी सर्वांच्या कापोडी ग्रामाच्या वतीने विनंती होतो की आज आपण या ठिकाणी मोर्चे नियोजन करून त्याची प्रश्न विचारायचा आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही आणि द्यायचं म्हटलं तरी मागचं सगळं पैसे भर, कशाचं पैसे भर. एखादी एनओसी मागायला गेलो तरी आपल्याकडनं घरपट्टी पाणीपट्टी वसूल केल्याशिवाय कुठला दाखला देत नाहीत, आपल्याला नवीन कनेक्शन देत नाही. ही अवस्था ह्या पेडगावाची तुम्ही करून ठेवली. ह्याच्या अगोदर तुम्ही पाण्यासाठी मोर्चा निघाला का मला सांगा. कधी सुद्धा निघाला नाही. आमची सत्ता होती, कधी मोर्चा करण्याची वेळ तुमच्यावर आली का मला सांगा. मग तुमच्या वेळ आल्यानंतर कशासाठी असं नाही. जे आमच्याकडे ग्रामपंचायत होती सुनीताताई पवार आमच्या सरपंच होत्या, त्यावेळी सत्ता तुमची जयंत पाटील मंत्री होते, तुम्ही सत्तेत होता, कधी आम्ही राज्य शासनाच्या नावानं ओरडलो नाही. आम्ही आमचा कारभार सरळ करून दाखवला. मीनाक्षीताई महाडिक सरपंच झाल्या, त्यावेळी सुद्धा तुमची राज्यात सत्ता होती, त्यावेळी सुद्धा आम्ही आमचा कारभार सरळ करून दाखवला. मग आज तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर वर का बोट दाखवताय. आणि जर तुम्हाला कारभार जमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, ही मागणी मला माझी आहे. आणि राजीनामा द्या, 1 वर्षाच्या आत नाही सगळी योजना पूर्ण करून दाखवली तर सम्राट महाडिक करतो. हे धमक आहे, आमच्या धमक आहे. म्हणून पेडगाव सुद्धा आम्हाला भरभरून प्रेम करतो. आजपर्यंत बरेच झालं तुम्ही आमच्यावर केले, पण कधी गावाला साथ सुटली नाही. मी असू दे, जगन्नाथ माळी अण्णा असू दे, आमच्या आई असू दे, प्रत्येक ठिकाणी आम्ही मागितलेल्या उमेदवाराला तुम्ही करून दिला, निवडून दिलं. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आता ही काळाची गरज आहे. हे आज होतं, आता घरात बसण्याची वेळ बदलून आलेली आहे. हे आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून असे बराचसे आमच्या जयंतीची दिशाभूल करण्यासाठी हे काही चाललं असेल. आता मगाशी काकांनी सांगितलं तसा अंदाज थोडाफार मला माहिती सांगितलं, मला काय एवढा माहिती नव्हता. पण ज्यावेळेला आपण सत्तेत होतो त्यावेळेस पाण्यासाठी पाईपलाईनसाठी आपले हे मंजूर करून आलेले होते. त्यावेळेला परत काही दिवसांनी आपली हे म्हणजे सत्ता केल्यानंतर ते काम अर्धवट राहिलं. पण घेतलं कोणी होतं, महाडिक यांनी. कोणी घेतलेलं, मग ते काम त्यांची सत्ता काही दिवस केल्यानंतर ते थांबलं तिथे. मग हे काम परत जेव्हा ती मंजूर झालेली निधी आली तेव्हा पूर्ण करण्याचं
पेठेमध्ये जी पाण्याची अवस्था निर्माण झालेली आहे आणि ग्रामीण भाषेत सांगायला गेलं तर पाण्याच्या नावानं बोंबाबोंब झालेली आहे आणि त्या संदर्भात खऱ्या अर्थाने या आमच्या सगळ्या माता भगिनी आणि ही सगळी पुरुष मंडळी आपल्याला निवेदन देण्यासाठी आलेली आहे की तुमचं पाणी एकतर नियमित येत नाही, 10-10 दिवस 12-12 दिवस आम्हाला पाणी मिळत नाही. पाणी मिळालं तर ते अपुरं वेळ तुम्ही देता, अर्ध्या तासाच्या वर पाणी तुम्ही देत नाही, त्याच्याबरोबर 100% पाणी पट्टी तुम्ही भरून घेता आणि आमची सर्वांची मागणी तीच आहे की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था तुम्ही करावी, नियमितपणे सर्व मंडळींना पुरेसं पाणी आपण द्यावं हे निवेदन घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आता ह्याच्या मागं सुद्धा गेले काही 2-3 वर्षाची पाणी तुम्ही घेताय ती आमची पूर्ण माफ व्हावी. जोपर्यंत तुम्ही पाणी सुरळीत देत नाही तोपर्यंत 100% पाणी पट्टी ही माफ झाली पाहिजे हे निवेदन आम्ही तुम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय. फक्त आपला मुद्दा सांगेल सगळ्यांना, मग आपण पुढे जाऊ. तर सगळ्यांना माहिती आहे पाणी किती महत्वाचं आहे आणि किती महत्वाची गोष्ट आहे ही सगळ्यांसाठी. मी म्हणेन पाणी नाही तर महिलांना हात मोडल्यासारखं, हात का दोन्ही हात मोडल्यासारखं वाटतं. हे खरं आहे की नाही? आहे की नाही? ही गोष्ट खरी आहे की नाही सांगा. असं कोणी आहे काय की जो म्हणतो की मी आता 8 दिवस पाणीच पिणार नाही, मला पाणीच नकोय, असं कोणी आहे का? नाही ना, कोणीच नाही. जगामध्ये आता कुठलाच माणूस नाहीये, करोडपती असू दे, श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, सर्वसामान्य असू दे, प्रत्येकाला पाण्याची ही तितकीच गरज असते. आतापर्यंत आता जगामध्ये कुठेही असू दे 80% आजार पाण्यामुळे होतात. पाण्याची किती गरज असते प्रत्येक महिलेला, प्रत्येक माणसाला, सगळ्यांना माहितीये. जेवण खाण्यापासून अगदी झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी गरजेची वस्तू ही आपली पाणी आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? कशासाठी आलो आपण इथं? तरी पण एवढं सगळं चालत असताना मी लहान असताना म्हणजे बरेच तरी 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आमच्या हाताला अगदी खोड आलेले त्या गोष्टीसाठी. आपल्या भागातला आमचा रेल्वे धरण हा एकदम दुष्काळग्रस्त भाग होता त्यावेळी आणि पाण्याचं खूप अडचण असायची. आडाचं पाणी काढायचं ते वगैरे भरपूर असायचं. पण तेव्हा आम्ही ते आमच्या आई वडिलांच्या हाताला खोड आलेले हे बघितले नाहीत आम्ही. पण तो काळ वेगळा होता. आता आपलं सरकार एवढं प्रगत असताना सुद्धा अशी वेळ आता 15 दिवस आपलं पाणी येऊ नये हे योग्य आहे का? पाण्याची पट्टी जास्त आहे आणि ते आपण वेळच्या वेळेला घरपट्टी, पाणीपट्टी हे सगळं भरतोय. मग त्यांना का वेळेत पाणी नाही आहे? फक्त 20 मिनिटं पाणी, 10 मिनिटं त्याला पाईपीला चढायला पाणी लागते आणि 10 मिनिटं आम्हाला मिळणार. मग काय कॉलेजला तर मिळेल का नाही हे मला माहित नाही. त्याच्यासाठी काय ते तिने सोय करून ठेवावी. हा ते बरोबर. हा काय कोण म्हणायचे म्हणू दे, आमच्या सोबत झालेला प्रगती मग आम्ही कुणाला हे करणार. आणि एवढं कुठं सगळ्यांनी आपण विनंती बाळगणी करायची आहे. सगळं भाव आपले असलं बोलायला सुद्धा आता तिने बक्षीस ठेवलं. खरं आहे की खोटं बोलत तुम्हाला मला सांगते, मी खोटं बोलत नाही. तुम्ही आता जाता तर मोर्चाला आपण जायचं, संजय वकिलांचं घर लागतं. तुम्हाला आम्हाला जर पाण्याचं कनेक्शन घ्यायचं असेल तर किती इंची आपल्याला पाईप मिळते? अर्धा इंची मिळते का नाही? संजय वकिलाला 1 इंची पाईप द्यायला लागलं. जाता जाता बघा अजून सुरू आहे, मी खोटं बोलत नाही अजिबात. तुम्ही जाताना बघा 1 इंची पाईप म्हणजे घरामध्ये द्यायला लागलं. का तर परवा लय बोंबला म्हणून आमच्या विरोधात जेवढं बोलल तेवढं त्यांना बक्षीस आहे. म्हणून संजय वकिलांना अर्धा इंचीच्या ऐवजी 1 इंच पाईप द्यायला लागलं. आणि आता काम सुरू आहे, जाता जाता बघूया. आणि अशी बरेच कनेक्शन आहे. नवीन गरज नाही. खरं तर ही जी पाणी पुरवठा योजना ज्याच्यावर हे काही गेले काही दिवसाला सुरू आहे त्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर याच्या प्रथमतः मुळाशी गेलं पाहिजे. आणि त्याचं मूळ असं आहे की या गावाला सुरुवातीला पाणी येत होतं जिल्हा परिषद येतं आणि त्या पाण्याची अवस्था अशी होती की त्या धोत्रेवाडी आणि येवलेवाडी फिल्टर प्लॅन्ट पासून येणारं पाणी जे आहे त्या येवलेवाडीच्या फिल्टर प्लॅन्ट पासून 4 विभागाला पाणी विभागाला जायचं आणि त्यानंतर त्या आपल्या मोटरला ज्या वेळेला नंबर यायचा त्यावेळेला लेवल कमी असणे किंवा काही प्रकार असे लाईट झाले असे भरपूर प्रकार व्हायचे आणि त्यामुळे आपल्याला पेट गावाला फार कमी पाणी यायचं. येताना ही जुनी योजना असल्यामुळं
1978च्या 30 डिसेंबरच्या आधी पाणी पुरवठा व्यवस्थित होता काय हो? नव्हता. 31 डिसेंबर तुमच्या घरपट्टी पाणीपट्टी पूर्णपणे 100% वसूल करून घेतली. त्यानंतर पाण्याची चोवीस होता. किती तर पंपात पाणी आपल्याकडे. ते पण आमच्या इतकं हाल होतं आमच्या बाजूच्या बायकांच्याकडे. तर ते पाणी भरत त्यांना पायपांना नसतात. पायपा जोडा, त्याला रबर बांधाव्या, पायपा त्यांना फुटतात, तरी पण जोडा, त्याला पूर्ण काम दिसतं. का तर पाण्यासाठी. चांगली गोष्ट आहे. आमच्या काही लोक त्या आठवड्यात एक आठवड्याभर पाणी तर आलेलंच नव्हतं आणि प्रत्येक 1-2 दिवसांनी एकदा पाणी सुटतं आणि ही महिलांना फार मोठी समस्या आहे पाण्याची. वेळेवर पाणी आलं तर आपण म्हणजे पाणी हे जीवनच आहे. वेळेवर पाणी आलं तर आपण सगळ्या महिला खुशच राहणार. पण पाणी वेळेत येत नसल्यामुळे हा मोर्चा घेऊन यायला लागलाय. हे मला म्हणजे असं दुःखच वाटते की हा मोर्चा इथपर्यंत घेऊन येणं, भरचौकात गावात हा मोर्चा घेऊन येणं पाण्यासाठी हा मला म्हणजे कमीपणा वाटतो या. तर मला असं वाटतंय की ग्रामपंचायतच्या लेवलनी एक वेळापत्रक ठरवावं की प्रत्येक भागामध्ये ज्या त्या वेळेला कधी पाणी सोडतात. रात्री 10 वाजता, कधी 9 वाजता. सांगतायत की आम्ही सांगायला गेल्यानंतर त्याचं थांबत सुद्धा नाही, पळून जाते आहे. ही अवस्था तुमच्यावर झाली आहे. ऐकूनही ते ग्रामपंचायतीमध्ये ही मंडळी घेत नाहीत, ना अधिकारी घेतो ना तिथं सरपंच घेत आहेत. ही अवस्था तयार झालेली आहे. त्यामुळं आपण योग्य मार्गानं आंदोलन करून त्या ठिकाणी जाऊया. माझी सर्वांना एवढीच विनंती असेल की शांततेच्या मार्गानं पहिल्यांदा आमच्या सर्व माता भगिनी राहतील, मागून सर्व पुरुष मंडळी पाणी सोडावं आणि ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीचे सदस्य खंडोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही आज एकत्र आलो याच ठिकाणी आपल्या मनकोबाची, खंडोबाची पवित्र काठीची भेट ह्याच ठिकाणी होते आणि ह्याच ठिकाणी आपण चांगलं गावाला करायसाठी एकत्रित आलोय. म्हणून खंडोबा मनकोबाच्या नावानं चांगलं झालंच पाहिजे. आज मोठा जनसमुदाय या बाजारपेठेमध्ये एकत्रित आलेल्या या गावातला लोकांच्या, आमच्या माता भगिनींच्या तीव्र भावना आहे. म्हणून खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आज इथे एकत्रित आले आहेत. आपण बघितलं गेले अनेक वर्ष, किंबहुना गेल्या 7-8-10 वर्षामध्ये एक काही मंडळींनी या गावामध्ये पायंडा पाडलाय. कुठल्याही निवडणुका आल्या की काहीतरी अफवेच्या फटांगडे फोडायच्या, लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची आणि काहीतरी मिळवायचं, हा एक पायंडा पाडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. आता बघितलं तर ह्या ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांचं काय झालंय, नाचता येणार अंगण वाटत असा प्रकार झालाय. आज सत्ताच आहे, तुम्ही सत्ता ग्रामपंचायतीच तुमच्याकडे आहे. पाणी देण्याची नैतिक जबाबदारी कोणाची मला सांगा? ग्रामपंचायतीची. परंतु चोराच्या उलट्या बोंबा सुरू होते. यांना कारभार करायचं कळलं झालंय. परवा आपण बघितलं एक मोठा मोर्चा त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. बरं, मोर्चा कुठं काढला पाहिजे मला सांगा? ग्रामपंचायत निघाला पाहिजे. ग्रामपंचायत सत्ताधारी तुम्ही, मग तुम्ही मोर्चा काढणार कुठं? तुम्ही मग कुठंतरी त्यांच्या असणाऱ्या अधिकृत ऑफिसवर कार्य कुठं मोर्चा काढला पाहिजे. परंतु तुम्ही काढला कुठं? हायवेला येऊन. हायवेला कोण तुम्हाला ठळकवाणी पाणी देणार आहेत का? आमची रिक्षावाले बांधव पाणी देणार आहेत का? आमच्या वतीचं विकणारे, आमची बाजू तिथं कोण केळी विकणार, फुले विकणार, पाणी देणार आहे का? अरे मग मोर्चा तुम्ही काढला कोणासाठी, कुणाकडे काढला? ह्याचं तरी भान तुम्ही ठेवलं पाहिजे. ह्याचा ताळमेळ काय नाही, फक्त संभ्रमावस्था निर्माण करायची. आज तुम्हाला ग्रामपंचायतीचा कारभार चालवायला गरज आहे. म्हणून कोणावरती खापर फोडायचं. गेल्या 3-3.5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. कुठलं ठोस काम ह्या गावात झालेलं दिसतं मला सांगा. तुमची नैतिकता आहे का? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या पेडगावामध्ये उभा करायचा ठरला, ग्रामसभा आणि ग्रामसभेनं सम्राट माडिक तुम्ही अध्यक्ष झाला पाहिजे मला सांगितलं. जबाबदारी माझ्याकडे सक्षमपणे आम्ही पार पाडली. त्यासाठी आम्ही सर्व धर्मीय लोक एकत्रित केली, सर्व पक्षीय आम्ही एकत्रित केली, प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन वर्गणी मागितली. हे असलेले सरपंच यांच्या 2 वेळा दारात गेलो. सरपंच महापौर साहेब 3 वेळा, डॉक्टर साहेब वर्गणी द्या.
आज देतो उद्या देतो, 1 रुपया वर्गणी त्यांनी दिलेली नाही. आज गावचे सरपंच आहेत आणि रेकॉर्ड आहे ते त्यांच्या नेत्यानं सुद्धा 1 रुपया वर्गणी दिली. त्यांचे असणारे इतर त्यांच्या असणारे मित्र आणि त्यांच्या असणाऱ्या पार्टी लोकांनी दिल्या. महाराजांचं काम नंतर 3 फोडाले, परंतु सरपंच त्यांच्या नेत्यांना 1 सुद्धा रुपया वर्गणी दिलेले. उलट मी तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाराजांचा पुतळा बाजारपेठेत बसवत होता, परंतु नियमात बसत नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या ठिकाणी गेला. तिथं ग्रामविकास खात्याची आम्हाला राज्याची परवानगी लागत होती. हसन मुश्रीफ त्यावेळेस त्या पार्टीत होते, तिकडून मंत्री होते, आम्हाला ही गोष्ट दिली नाही. तिथं आमचे असणारे शंकर पाटील, राहुल विलास, आमचे राहुल चंद्रकांत पाटील हे सगळे त्यामध्ये होते. तुकाराम पाटील विकास होता, सातत्याने मुंबईला फेर मारत होते, पण ही गोष्ट दिली नाही. परत शेवटी सांगितलं तिथल्या असणाऱ्या आमदाराची जो शिफारस घेऊन या तर तुम्हाला देतो. छत्रपती उदयनराजे भोसले शिवाजी महाराज वंशज आहेत, त्यांनी सुद्धा त्या मंत्र्याला फोन केला की महाराजांचं काम आहे, तुम्ही अडवू नका, हे गोष्ट घेऊन टाका, पण दिली नाही. त्यांनी सांगितलं तिथल्या असणाऱ्या आमदाराचं शिफारस पत्र आणा. परंतु सुदैवाने परत महायुतीचं सरकार आलं आणि एका आठवड्यामध्ये जेव्हा भाऊने आम्हाला ती गोष्ट दिली आणि त्या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास कोणतीही अडचण आली नाही. मोठ्या खात्यामध्ये आपण निवडणूक काढली, त्यावेळेस सुद्धा ह्याच संख्येनं मात्र लगेच रस्ते उपलब्ध होत्या की माझ्या राजाची आज निवडणूक निघणार आहे, माझा राजा आज त्या ठिकाणी स्थापन होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये त्यावेळेस आपण पाणी बघितलं. हे करण्याचं काम हे आम्ही मंडळी करतोय. ह्या पेट्याचं भूषण कसं वाढेल ह्यासाठी आम्ही मंडळी काम करतोय. परंतु तुम्ही आमच्या पेट्याची बदनामी करण्यासाठी नाही त्या ठिकाणी नाही त्या कराल करता, नाही त्या पद्धतीनं मोर्चे करता, कशासाठी करता मला सांगा. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.